हा बस झाला आता, मर्डर करू नका त्याचं. हाय हॅलो नमस्कार, व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज बघा केक बनवायला घेतलेला आहे, पण केक घरच्या पिठाचा, गव्हाच्या पिठाचा, मैद्याच्या पिठाचा नाही तर प्रीमिक्स मागवलं आहे आम्ही. तर मागे मी घरीच केक बनवला होता तेव्हा हनी आद्या नव्हत्या आणि यावेळेस मग सगळ्यांचं म्हणणं चाललेलं होतं की आंटी आपण केक बनवूया, म्हणजे आज नाही तर बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं आणि माझं त्यांना उगं रिझन देणं चाललेलं होतं की हो संडे आल्यास बनवूया, तुम्हाला सुट्टी असल्यास बनवूया, आत्ता बनवूया, नंतर बनवूया. पण आता म्हणलं लेकरं जातील म्हणजे तेही जातील आणि आम्ही जाणं होईल आमचंही आणि केक तसाच राहून जाईल म्हणून प्रीमिक्स मागवलं आहे बघा जिओ मार्टवरून. आणि आता आम्ही केक बनवायला घेतला आहे आणि माझ्या हाताला थोडं लागलेलं असल्यामुळं थोडं पट्टी दिल्यामुळं हे मिक्स काही मी करत नाही आहे. तरी थोडं आता माझं काम चाललेलं आहे, 2-3 दिवस थोडं चांगलंच रेस्ट घेतला आहे. इथं आद्या मला हेल्प करत आहे, आद्या, हनी, लड्डू. तर यांची कंप्लीट हेल्प मला चाललेली आहे की आंटी तुम्ही सांगा आम्ही बनवतो. तर इथं छान असं मिक्स करून घेतले. त्यात एक त्या पॉकेटला मार्क दिलेला होता तेवढं दूध टाकायचं होतं आणि 2.5 स्पून ऑइल टाकून घेतलंय आणि एका बाउलला असं म्हणजे एका पातेल्याला म्हणा किंवा एका टोपल्याला असं थोडंसं तूप लावून घेतलंय आणि हे मस्त फेटून घेतलेलं जे मिक्सचर होतं ते त्यात टाकून घेतलंय बघा आता. आणि झालं असं, मोठं कुकर माझ्याकडे नव्हतं तर मग खालून अक्काकडून लड्डूला आणायला लावलंय. ज्या बाउलमध्ये आता हे टाकलंय ना तेही बाउल त्या कुकरमध्ये बसत नाही आहे. तर अशी फजिती आमची झालेली आहे आणि ही प्रोसेस एकदम स्पीड करायची असती एंडिंगची आणि त्यातच आमचा गोंधळ होऊन बसला. तर मग दुसरं पातेलं घेतलं, त्यात सगळं ओतून घेतलं. ते काही क्लिप मग पटकन काढणं झाली नाही आणि मग नंतर त्या कुकरमध्ये ठेवलं आहे. तर असं सगळं गडबड झाली. तरी बघा हे पातेलं आता फायनली मी ठेवलं आहे आणि कुकरची विजल काढून कुकर लावून टाकलं. तर असा काहीसा केक रेडी झाला. आम्ही हे सगळं घेऊन मग खाली गेलो अक्काकडे, म्हणलं खाली थोडं स्पेस जास्त आहे तर सगळे बसून मग तिथंच एन्जॉय करूया. अंदर कोठेरी ओके 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 परफेक्ट केक परफेक्ट असं नाही टच करायचं नाही, थांबा डेकोरेशन करायचं ना आपल्याला. चॉकलेट सिरप वेट स्प्रिंकलिंग कर. केक बेक करायला ठेवताना थोडी गडबड झाली होती. तर वाटत होतं की केकमधून चांगला पफी होईल का नाही, चांगला शिजला जाईल का नाही, बेक होईल का नाही. पण एकदम परफेक्ट झाला होता, एकदम मस्त. आणि ह्याला बेक व्हायला 30 मिनिट लागलेत, म्हणजे तिथं टाईमच देऊन होता 30 ते 35 मिनिट. तर मी अर्ध्या तासाला काढून बघितलं तर काय मस्त झाला होता. आणि मग इथं लड्डूला थोडंसं साखर आणि पाणी टाक म्हणलं, थोडंसं शुगर सिरप त्याच्यावर असं साखरेचं पाणी टाकलं ना, नंतर मग चॉकलेटचं काही टाकलं की व्यवस्थित सोक होतं. तर मस्त इथं त्याच्यावर असं साखरेचं पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर मग आत्ता आम्हाला डेकोरेशन करायचं होतं. तर इथं आता डुग्गूचं चाललेलं आहे की मम्मा मी हेल्प करतो. तर छान असं केकनं ते पाणी पण छान सोक करून घेतलं. एवढा परफेक्ट होईल म्हणून मला वाटलं नव्हतं. तर आता नेहमी केक खायची इच्छा झाली ना मस्त प्रीमिक्स मागवायचं आणि करायचं असं डोक्यात चाललेलं आहे सध्या तरी. आणि पोरींनी ना जे रील्स वगैरे बघितले होते की केकचं डेकोरेशन, तर आंटी आपण किटकॅट चॉकलेट आणूया, त्याला साईडनं सगळे किटकॅट चॉकलेट लावून डेकोरेशन करूया असं तसं त्यांचं चाललेलं होतं. मी म्हणलं थांबा चॉकलेट सिरप आहे आपण तेच टाकूया, कारण आता बिलकुल वेळ नव्हता, मलाही भरपूर कामं होते. परत ते चॉकलेट्स आणा ते करत बसा, वेळ नव्हता म्हणून ठीक आहे म्हटलं. तर आपलं साधं सिंपल डेकोरेशन माझं चाललेलं आहे. असं झिगझॅगमध्ये लाईन ड्रॉ केल्यावानी करून घेतलं आहे. दोन्ही साईडनं तसंच केलं आहे, म्हणजे छान छोटे छोटे डब्बे पडल्यासारखं दिसत आहेत बघा. आणि राऊंडमध्ये एक असं सर्कल काढून घेतलं आहे त्यात चॉकलेट सिरपनं. आणि हे जे प्रीमिक्स आलं होतं त्याच्यासोबत छोटे छोटे असे स्प्रिंकल करण्यासाठी चोपसारखे काहीतरी आलं होतं, त्याला चॉकलेटचंच काही म्हणत असतील, मला तर आयडिया नाही त्याला काय म्हणतात. तर ते स्प्रिंकल करायचं होतं.
तर आता लेकरांची फुल एक्साइटमेंट होती की कधी केक मम्मा कंप्लीट करेल आणि कधी मी खाऊ. माझ्या तर 2 पिल्ल्यांची तर तशीच होती. आणि इथं बघा आता हे काही कट होत नव्हतं, मग सीझर घेऊन शेवटी कट केलं आणि छान असं चॉकलेट केक आमचा रेडी होईल थोड्या वेळात. आणि आम्ही एवढे सारे जण आहोत आणि केक झाला एवढासा, तर आम्हाला आमच्या हिस्साला किती येईल तुम्ही विचार करा. तर छान चॉकलेट सिरपनं तर डेकोरेशन केलं होतं. आता मस्त असं हे जे स्प्रिंकल करायसाठी छोटे छोटे दाणे आले होते ते छान असे टाकून घेतले. This is sprinkles. Wow. मजा आ गया. केक इतका भारी वाटत होता ना, जे असे बेकरीमध्ये केक असतात ना सेम तशी फिलिंग येत होती. आणि ते आपण स्वतः केल्यामुळं तर मग असं वाटत होतं की हां आपल्याला किती भारी केक येत आहे. तर सगळं तर रेडीमेडच आहे, पण फिलिंग तशी होती. तर खूप छान वाटलं आज परफेक्ट केक बघून. सध्या आमच्या डुग्गूचे इतके नखरे चाललेले आहेत ना, तर आता ते रुसून बसणं किंवा रडायचा मूड झाला होता आमचा, कारण ते चॉकलेट सिरप त्याला टाकू दिलं नाही म्हणून. तर इथं हनी फोटो काढत आहे असं वाटलं होतं आम्हाला, पण तिचा व्हिडिओ चाललेला होता बघा आणि आमची फोटोसाठी पोज चालू होती. मी म्हणलं नाराज होऊन रडवून त्याचं ते आपल्या मागे घरानं लागण्यापेक्षा याला टाकू द्या म्हणून डुग्गूला थोडंसं चॉकलेट सिरप त्याच्यावर टाकू दिलं. आणि आत्ता चाललेलं होतं की केक कट कोण करायचा म्हणून. हा बस झाला, आता मर्डर करू नका त्याचं. ए हा कट चाहिए ये पीसेस आहे तरी अच्छा द्या स्माईल कोणचं. बाहेरून केक आणल्यावर एवढी एक्साइटमेंट राहणार नाही जेवढी एक्साइटमेंट ह्या केकबद्दल आहे. तर आता कधी काढून कधी खाऊ झालं होतं लेकरांना. आणि आता एवढ्या सगळ्यांना जर प्लेट्स आणायचे म्हणलं तर अक्काला एक टाईमचे भांडे होऊन जातील. तर लड्डूनं मस्त अशी आयडिया दिली आणि अशा पत्तरवाळ्या होत्या, त्याला मस्त असं 4 ह्याच्यात कट करून घेतलं आणि एक एक कोरवर मस्त एक एक पीस ठेवून सगळ्यांना दिला. आणि इथं पण लेकरांचं चाललेलं होतं बरं, कोणतं मोठं आहे कोणतं छोटं आहे, कोणतं घेऊ कोणतं नको, असं सगळं चाललेलं होतं. मस्त बसून सगळ्यांनी एक एक पीस का होईना केक एन्जॉय केला. आणि आज होतं RSSचा एक कार्यक्रम, म्हणजे RSSचे 100 वर्ष कंप्लीट झाल्यामुळं इथं शेजारीच एका म्हणजे या मंदिराच्या साईडला सौरभची स्कूल आहे, तर स्कूलमध्ये कार्यक्रम ठेवलेला होता. तर तो RSSचा कार्यक्रम म्हणजे हिंदू संमेलन, हिंदू जागरूकता असा काहीतरी कार्यक्रम होता. तर अक्काचं म्हणणं होतं की आपण गेलंच पाहिजे आणि जाऊया म्हणून. तर थोडंसं माझं मागे पुढे चाललेलं होतं, कारण कामं तसेच होते. दिवस असाच गेला होता, कारण लेकरं घरीच होते ना, स्कूल नव्हतं काही नाही, त्यांना सुट्टी होती म्हणून खूप धिंगाणा होता घरी. पण अक्का येऊन थांबल्या होत्या की हो रेडी, मी थांबते पण तू रेडी हो. तर मग रेडी होऊन मी लास्या अक्का, कावेरी अक्का, लेकरं आम्ही सगळे मिळून गेलो मग. आणि तिथं गेलं की मस्त असा एक वेलकम डान्स चालू झाला मुलींचा. खूप छान डान्स केला त्यांनी. लड्डू आणि सौरभ अगोदरच येऊन होते. सौरभला इतकी एक्साइटमेंट खेळण्याची असू, कुठं जाण्याची असू, काही बघण्याची असू. सध्या अभ्यास आम्ही सोडून दिला आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आम्हाला आवडायला लागल्यात. आणि इथं मस्त पंतुलू वगैरे आलेले होते, म्हणजेच महाराज वगैरे आलेले होते. आणि खूप छान आणि मोठा कार्यक्रम इथं चाललेला होता. इथं आलेल्या जे गेस्ट होते, जे महाराज वगैरे होते ना, त्यांनी पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त असं मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि 2-3 जणांनी, मोठेच माणसं असतील ते, त्यांनी मस्त असं लेक्चर दिलं, स्पीच दिलं हिंदूबद्दल, आपण कसं राहिलं पाहिजे काय नाही, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि सगळं तेलुगूमध्ये होतं.
तर असं लेक्चर ऐकताना किंवा त्यांचं ऐकताना ना मला मॅक्झिमम कळत होतं. इतकी खुशी वाटत होती मला आणि काही गोष्टी खरंच कळतही नव्हत्या. భారీలో వైబ్రేషన్స్ అన్ని కూడా వస్తూ ఉంటాయి. ప్రతికూల శక్తులన్నీ దూరమై అనుకూల శక్తులన్నీ దగ్గరికి వస్తాయి. మరి అలాంటి ప్రవచనం మనం కనీసం రోజు 2 గంటలో 1 గంటలో వినగలుగుతామా? ఫోటో ఫోటో దించు మాట సిద్ధంగా ఉంది. గట్టియుడు ఓకే సార్. మమ్మీని చూడు. इथं ना हे 4-5 जवळ आसपासच्या ज्या कॉलनी होत्या तिथले सगळे लोक जवळपास इथं आले होते आणि खरंच मोठा हिंदू संमेलन कार्यक्रम इथं ठेवलेला होता. आणि या मुलीनं ना शिवतांडव केला. इतका मस्त करत होती ना, पण आम्ही थोडं जास्तच मागे बसलो होतो तर तितकं क्लिअर ओळखायला येत नव्हतं. पण खरंच खूप छान केला आणि कार्यक्रम पण खूप मस्त होता. आता लेकरं इतके सत्वत होते आणि सौरभला तर कुठं निघलं बाहेर निघलं कोणत्या कार्यक्रमात गेलं की त्याला अगोदर भूक लागती. म्हणजे तेच एक रिझन असतं की आपण कसं इथून जाल किंवा आपण कसे फ्री होचाल इथून, असं त्याचं चाललेलं असतं. पण डुग्गू आता इतकं सत्वत होता की भूक लागली मम्मा, भूक लागली, आपण जाऊया. जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. अभि जय श्रीराम. इथं छान असं भगवद्गीता, वेगवेगळे बुक्स, माळी, अगरबत्ती वगैरे असे स्टॉल लावलेले होते आणि खरंच खूप छान झाला हा कार्यक्रम. आणि मस्त असा छान हिंदू वाईब देणारा आजचा दिवस होता. मस्त वाटलं आणि जेवण करून आता आम्हाला निघायचं होतं. असा गेला आजचा दिवस. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा. भेटूया छानशा ब्लॉगमध्ये. बाय.